लोचनी सुख झाले ओ साताने सुख झाले ओ साताने तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा हे बहुत शुक्रताची जोडी जोडी भक्त शुक्रताची जोडी बहुत शुक्रताची जोडी बहुत शुक्रताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा
नर देहा काही सोयेत ते पहा, काही सोयेत ते पहा, काही सोयेत ते पहा. देहा काही सोयेत ते पहा, काही सोयेत ते पहा, काही सोयेत ते पहा. येऊनिया नर देहा काही सोयेत ते पहा, काही सोयेत ते पहा, काही सोयेत ते पहा. काही सोयेत ते पहा, काही सोयेत ते पहा, काही सोयेत ते पहा. नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म. चिंतित ते विषय काम, चिंतित ते विषय काम, चिंतित ते विषय काम. नाही तरी व्यर्थ जन्म, चिंतित ते विषय काम, चिंतित ते विषय काम, चिंतित ते विषय काम. पशु विषय सेविता दया परे तुझी स्थिती, दया परे तुझी स्थिती, दया परे तुझी स्थिती. पशु विषय सेविती दया परे तुझी स्थिती, दया परे तुझी स्थिती, दया परे तुझी स्थिती. नाही तरी व्यर्थ जन्म, व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म, व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म. चिंतित ते विषय काम, चिंतित ते विषय काम, चिंतित ते विषय काम. नाही तरी व्यर्थ जन्म, चिंतित ते विषय काम, चिंतित ते विषय काम, चिंतित ते विषय काम. निळामणी व्यर्थ गेला, प्राणीभूमी भार झाला, प्राणीभूमी भार झाला, प्राणीभूमी भार झाला. निळामणी व्यर्थ गेला, प्राणीभूमी भार झाला, प्राणीभूमी भार झाला, प्राणीभूमी भार झाला. नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म. चिंतित ते विषय काम, चिंतित ते विषय काम, चिंतित ते विषय काम. नाही तरी व्यर्थ जन्म, चिंतित ते विषय काम, चिंतित ते विषय काम, चिंतित ते विषय काम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हॅलो हरे ना ये नर
येवने नरदेहा येवने नरदेहा येवने नरदेहा येवने नरदेहा येवने नरदेहा चिंतित से विषय भाव चिंतित से विषया से विषया कामारे विषय
हरे येऊन या नरदेहा काही स्वैत ते पहा नाही तरी व्यर्थ जन्म चिंतित से विषय काम पशु विषय सेविती पशु विषय सेविती तया परी तुझी स्थिती नाही तरी व्यर्थ जन्म चिंतित से विषय का निळामणी वाया गेला नियामणी वाया गेला प्राणी भूमी भार झाला नाही तरी व्यर्थ जन्म नाही तरी व्यर्थ जन्म चिंतित से विषय काम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सुंदरी चरण संताची त्यांचा कृपा अनेक देता स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला पुकार पवन सुता विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भंजन मारुती परमसुखदं केवलं ज्ञानमृति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं पुराजवीरं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं कोटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय वापरणे किम निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालात तो थोडासा परिहार द्यायचा. प्रथम पुण्यस्मरणाच्या माध्यमातून कैलासवासी अशोक गंगाधर पाटील पवार यांना
इहलोकाची यात्रा पूर्ण करून आज 365 दिवस झाले, म्हणजे वर्ष झालं. आपल्या ढोबळ भाषेमध्ये वर्ष श्राद्ध त्यांच्या. आज त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो. तुमच्या या पवार परिवाराच्या माध्यमातून त्यांच्या पश्याम गंगा भागीरथी कांताबाई अशोक पाटील पवार, केशव गंगाधर पाटील पवार, ज्ञानेश्वर गंगाधर पाटील पवार, किसन गंगाधर पाटील पवार, तसेच सुनीता भाऊसाहेब पाटील खोमणे आणि सविता देवीदास पाटील मगर असा हा परिवार आणि गंगाधर अशोक गंगाधर पवार या महात्म्याच्या या प्रथम पुण्यस्मरणाकरता माईबाप माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलवलं. माझं भाग्य. आपल्या गावाचं हे सगळे गुणीजन, गायनाचार्य मंडळी, विशारद महात्मे, पाहुणे मंडळी आणि तुम्ही सर्व आपतिष्ट या ठिकाणी उपस्थित झालात. भोपळे मंडप भोकरगावकर यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम भाऊंनी दिली. आमचे मृदंग सम्राट हरिभक्तपरायण रोहित महाराज शेजोळ असतील, आमचे विनायकरी बाबा असतील, तुम्ही सर्व संत मायबाप. जास्त वेळ घेत नाही, कारण कीर्तनकार बांधलेला असावा, इतराची स्तुती कीर्तनकाराला नसावा. कारण मिळालेला जो वेळ असतो, आयोजकांना 2 तासाचं आयोजन केलेलं असतं, त्याच्यामध्ये लागतं चुकतं होतं, अर्धा तास जातो. महाराज व्यासपीठावर आल्यानंतर पंचपदी वगैरे अभंग घ्यायला आणि निरूपणाला सुरुवात करायला अर्धा तास जातो. मग राहिलाच वेळ किती मायबाप. त्याच्यातल्या त्याच्यात तुम्ही आम्ही जी इतक्या लांबून आलो, कशा करता आलो, माध्यम वर्ष श्राद्धाचं जरी असलं तर काहीतरी जीवाला सुख मिळावं याच्याकरता अपेक्षा करतो आणि त्याला कुठंतरी सुखाचा विचार मिळावा एवढ्याकरता हा सभा मंडप आपल्या साधू संतांना घालून दिला. विठाला विठाला शिवी करता उतराई म्हणून घेतलेला भंग संत सम्राट गुरुभक्त गुरुनिष्ठ असलेले निळोबाराय आणि निळोबारायचा 4 चरणाचा जीवनाचं नरदेहाचं महत्व प्रतिपादन करणारा भंग. विठाला विठाला नरदेहाला तुम्ही आम्ही आलेलो आहोत मायबाप आणि आलेल्या जीवाला मार्गदर्शन करणारे निळोबाराय सांगताय. प्रत्येक जीव जन्माला आला, सृष्टीमध्ये प्रत्येक जीव जन्माला आला. 84 लाख योनी आहे, पण 84 लाख योनीमध्ये 83,99,999 योन्याला काही कळत नाही. ज्याला कळतं त्याला समजून घ्यायचं नाही, त्याच्याकरता हा विषय. विठाला विठाला तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत मायबाप. यावंच लागतं तुम्हाला आम्हाला. भगवंत परीक्षेमध्ये असल्यामुळं भगवंताला आणावं लागतं आणि संत सोयीच्छेमध्ये असल्यानंतर जगाच्या कल्याणाकरता संत येत असतात. तुम्हाला आम्हाला यावं लागतं. कर्म पाप आणि वासना शिल्लक राहते म्हणून. आणि जन्माला आल्यानंतर या नरदेहाचं महत्व काय आहे निळोबराय सांगतात. येऊन या नरदेहा. आलोच ना, येऊन या, काही फायदा, आलोच. पण काय करा, आपलं स्वहित करा माईबाप. आपलं स्वहित कशामध्ये आहे? संसार करण्यामध्ये. सामान्य जीवाला काय वाटत? सामान्य आई वडिलांना काय वाटतं? जन्माला यायचं, लहानाचं मोठं व्हायचं, यांना कुठंतरी नोकरी धंदा करायचा, काम धंदा व्यवस्थित करायचा, 2-4 लेकरं करायचे, द्यायचे, लग्न करायचे, कन्यादान होतलं म्हणजे कृत्य झाले. याला जन्म नाही म्हणत ना. हा जन्म तर त्यांना पण मिळाला ना. इतर युनियाच्या टाई हा विचाराचा नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काही एक उपजताच मरती, अंध पांगुळ होती. त्या योनी प्रारब्ध कर्म कमी करायला निघालेले आहे मायबाप. आणि तुम्ही आम्ही भाग्यवान महात्मे आहोत का संतांच्या पवित्र या महाराष्ट्र देशामध्ये आपला जन्म आहे. संतांची परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे. भाग्य एवढं आहे. तुम्ही आम्ही 4 धामला जर गेलो ना तर तिकडे लिहिलेलं असतं पाट्यावर, देवभूमी मध्ये तुमचा स्वागत आहे. त्याच्याकडे देव असतील पण देव कळायला संत लागतात म्हणून आपली संतांची भूमी आहे. विठाला विठाला नरदेहाला तुम्ही आम्ही आलेलोच आहोत. पण या नरदेहाचं महत्व जीवाला कळत नाही. निळोबराय सांगतात, अरे या नरदेहामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ज्याच्या करता
तुम्हाला आम्हाला पाठवलं ना ते करता येतं मायबाप. फक्त चांगल्या अनुभवी सिद्ध महात्म्याला शरण जा. आणि ज्यावेळेस सिद्ध महात्म्याला शरण जाशाल त्यावेळेस तुम्हाला या नरदेहाचं हित कशामध्ये ते सांगते. आई बाप तुम्हाला हित सांगू शकत नाही, ते संसारच हित सांगते. पण जन्म आणि मरणाची राहटी चुकवण्याचं हित फक्त संतच या जगात सांगू शकतात, इतर कोणी सांगू शकत नाही. येऊन या नरदेहा काही सोयीत ते पहा. अरे जन्माला आलो मायबाप, आपलं सोयीत करून घ्या. 5 गेले, 50 गेले, 75 गेले, काही जायच्या रेंज मध्ये आले, काहीला मिस कॉल येऊन गेले देवाचे. पण नाही माणसाला समजू शकत देवा. अरे माणसाच्या जन्माला आपण आलो हो, आणि त्या देहाचं सार्थक करता येतं नाही तरी व्यर्थ जन्म. एखाद्या राहतात आडमुटलो तर कशाला देव देव करायचं महाराज, काय गरज पडली, हे काय वय का आता करायचं. आईबापी म्हणजे हे पोरग जर आता आपल्या कुठंतरी भजनाला यायला जायला लागलं का आईबाप म्हणजे हे काय तो वय का आता जायचं, मग तेव्हा काय दातड पडल्यावर करीन का ते, आणि त्याच्यामध्ये शिट्टी वाजली तर काय करीन ते. पण नाही कळत ना. हा नाही तरी व्यर्थ जन्म चिंतित असे विषय का. रात्रंदिवस विषयाची चिंता करणारे जीव, रात्रंदिवस संसाराची चिंता करणाऱ्या जीवाला अरे दुसऱ्याचं कसं होईल, लोकांचं कसं होईल, लेकीचं कसं होईल, नाताचं कसं होईल विचार करता करता माझं कसं होईल विसरून गेलो तुम्ही. आज मला मरायचंय का नाही. जो या सृष्टीमध्ये आला मृत्यू लोकामध्ये, या मृत्यू लोकाची कहाणी सिद्धांत आहे. उपजे ते नाचे नासिली ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो आला तो काही शिक्का मारून नाही आला, मैं मर नाही सकता. मरायचं सगळ्यालाच आहे, मग माझा हित कशात आहे त्याचा विचार करतो का जीव. आमच्यासारखे गैरहजर रे बसणाऱ्याचा विषय सोडून द्या. विठाला विठाला रात्रंदिवस विषयाची चिंता, रात्रंदिवस प्रपंचाची चिंता करणाऱ्या जीवाला निळोबाराय सांगतात. हो, पशुला सुद्धा त्याच गोष्टी का नाही. पशु सुद्धा देत का आहार निद्रा मैथुनंज सर्व योनीची समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक दान सर्वदान. 4 गोष्टी त्याला बी, 4 गोष्टी माणसाला बी. त्याला लेकरं उरायले, आपल्याला उरायले, बरोबर आहे का नाही. त्यांनी त्याच्या लेकराचा प्रतिपाळ केलाच ना, त्या लोकांच्या भरोशाच वडी. मांजर सुद्धा 7 घरे घेऊन येणं का, तिला बी संसार आहे ना. आहार तिला भूक लागते, आपल्याला लागू राहिली. झोप आपल्याला येते, त्याला येऊ राहिली का नाही. ढोरं बी झोपतात ना, पशु पक्षी सुद्धा झोपतात. आहार निद्रा भय मैथुनंच. भय म्हणजे भीती त्यांना वाटते, आपल्यालाही वाटते. मैथून आपल्या एकाचे 550 आहेत ना वंशाला देवा लावाला, मग त्याचे बी आहेत ना. मग त्याच्यात आपल्यात फरक काय. पशु विषयची भीती तया परी तुझी स्थिती. तशीच आपली स्थिती आहे. ती जे करतात तेच आपण करू राहिलो. आपण काही वेगळं करू राहिलो का. माणसाला मन आणि बुद्धी भगवंतानं दिली, आणि या मन आणि बुद्धीच्या जोरावर माणसाला माणसाच्या सुखाची अस्तित्वाची ओळख करता येते. म्हणून निळोबारे सांगतात निळा म्हणे वाया गेला प्राणी भूमी भार झाला. व्यर्थ गेला, वाया गेला एकच आहे. अरे जन्माला येऊन जर काहीच नाही केलं, आपली ओळख नाही करून घेतली, आपल्या अस्तित्वाची जर आपल्याला जाणीव नाही झाली मायबाप, वायाच नाही गेला तर येऊन काही फायदा झाला का. येऊनही काहीच नाही केलं ना, मुद्दल गमावलं तुम्ही आणि येऊन सुद्धा. अरे आपली ओळख होण्याकरता सिद्ध संतांची गरज आहे. ज्या संताला त्याची ओळख झाली तो आपल्याला आपली ओळख करून देऊ शकतो. अशा संताला शरणा. नाही तरी व्यर्थ जन्म चिंतित असे विषय काम. विठाला विठाला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या सर्व मायबापांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. माणसाचा जन्म म्हणजे गधड्याचा जन्म नाही. माणसाचा जन्म म्हणजे कुत्र्या मांजराचा जन्म नाही. माणसाचा जन्म एवढ्या करता प्रभूने मोठ्या इच्छेनं पाठवलेला आहे. अरे अनंत योनी एका एका योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मनुष्य देहाचा. कोट्यावधी जन्म तुम्ही आम्ही फेडू. बघा नाटाचे का बंगे. दुरून मी आलो गा दुःख झाले दारुण यावया यथवारी होते याची कारण. काय कारण होतं आवतो वाढायची.
काय कारण होतं? लोकांचे लेकीचे लग्न करायचे, 2-4 एकर घ्यायचे, निघून जायचं ना दडाला. एवढ्या करता नाही पाठवला. नाही 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 नाही. देवे दिला देव भजना गो माता. देवे दिला देव भजना गो माता. होया झाला पाठवाली गेला. याच देही घडे देवाचे भजन. या देहामध्ये मायबाप आपल्याला देव ओळखता येतो. अरे जनावराला आई कळते का? कळते का? बकरीच्या बकराला आई कळते का? नाही कळत. कळते का? जनावराला आई कळते, बहीण कळते का? काही कळत नाही त्याला. देव कधी कळत? ज्याला कळतो त्याला उमजायचं, त्याला समजून नाही घ्यायचं मायबाप. बघा ना, अरे काय दुर्भाग्य आहे, का निर्दैवाच्या परिवारी या रुचलिया सहस्त्रवरी तीच बैसुनी उपवास करी दरिद्री जी सांगितलं ज्ञानोबा आहे. पाय पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदरार ते आवेर का कमलगंधा आणि दुरदुरी नांदणूक एकीच्या घरी. काय सांगावा? 22 वर्षाच्या लेकरानं 3 दृष्टांत देऊन सांगितले, अरे जैसा हृदयामध्ये मी राम. पण जर तो तुला कळावा असं वाटत असेल, 15व्या त्यामध्ये 15व्या श्लोकाच्या 421व्या नंबरच्या ओळीमध्ये सांगितलं, परी संता सवे वसता. आपली ओळख जर आपल्याला करायची असेल मायबाप, तर कुणा पुढे नाक घासावा लागत. इथं शायनिंग मारून चालत नाही परमार्थात. नाही ना. आणि कोणापुढे नाक घासून चालत नाही. ज्याला लांबणगावच माहित नाही त्याला विचारून काही फायदा आहे का? ज्याला लांबणगावच माहित नाही त्याला विचारलं तुम्ही. आता मी येत होतो रस्त्याने, विचारला लांबणगावचं, म्हणून मुझे नाही मालूम. म्हणजे ते होतं बिहारी, त्याला लांबणगावच माहित नाही, ते काय सांगितलं लांबणगाव. तसं संताला जर संताची ओळख नसेल तर तुम्हाला काय ओळख करून देणार ते? बरोबर आहे की? तुम्हाला कसं वाटतं? जर ज्याला स्वतःचीच ओळख नाही ते होतं देवदेव करा, देवदेव करा, देवदेव. काय डोंबलं देवदेव करा? लोकांच्या पाठीला पोट लागले देवदेव करता. या बाल्या उपास करता करता यायला ना पार आता सालान लावायची पाळी येईल. काय सांगावं संतानं? काय सांगा बरं? दवडोनी स्वस्व जरा परमार्थ आहे का बरं का? हा, आमच्या अशोक महाराजांचं काहीतरी भाग्य आहे, आमच्या सारख्यांना शिवत लाभलं. त्यांच्या माध्यमातून आला, आमचे राजे महाराज शिंदेच्या माध्यमातून हे त्यांचे काका आहेत, बरोबर आहे ना? त्यांच्या माध्यमातून ही सेवा आली. आमचे चांगले चांगले कीर्तन तुम्ही आहे काय ना सर? तुम्हाला माहिती चांगल्या झोमते आमचे कीर्तन आण ना. अरे खरं सांगा ना, समाज करील नाही तर नाही करेल. समाजाचा विषय नाही. संतांना समाजाकरता कीर्तन केले का? कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. किती जणांचं अंग हरिरूप झालेलं पाहिलं आपण महाराज. वाटत का? कशाला म्हणता हरिरूप? अरे आतून पेटलं पाहिजे, बाहेरून पेटून काही फायदा नाही. बाहेरून 2 बारशे तर बहुत पण बाहेरून 2 क्विंटल माळ आहे त्याच्याकडे. बाहेरून आतून काय चाललंय? आतून सारं खोकं झालंय. कीर्तन करणारा दिवसात 3 कीर्तन करणाऱ्याला सुद्धा पंचायत पडेल. मा कसं होईल? काय होईल? तू आलं तोंड वासूनच जाशील. काही ना मरायच्या आधी मंदिर बांधून ठेवली. अण्णा मरायच्या आधी हे बुचका मागचं बांधीन का नाही, मूर्त्या सुद्धा आणून ठेवले काही ना. कशा करता? आपली ओळख झाली का? ज्ञानोबा सांगतात बघा, दवडोनी श्वासोश्वास, वायाची की जती उपवास, का धुमाचे गास अधोमुखे. अरे नागपुड्या खाल्या चालल्या, देव चाललाय जगामध्ये. कशाला म्हणतात? हाडानी दुनिया भजन बिना कैसे
करियो महारानी दुनिया भजन बिना कैसे करियो महारानी दुनिया भजन बिना कैसे करियो महारानी दुनिया भजन बिना कैसे करियो हो जीवनामध्ये माणसाच्या नरदेहाला आला अति उत्तम आहे. एक तर नरदेह मिळत नाही, दुर्लभ मनुष्य जन्म सांगितला, दुर्लभ आहे मायबाप. तुम्हाला आम्हाला मिळाला कळत नाही. द्रष्टात ऐकत ना, धनगराला हिरा सापडलाय, लाख मोलाचा हिरा, त्याला बकरीच्या गळ्यात बांधलाय, त्याला काय किंमत आहे का त्याची? तसं तुम्हाला आम्हाला मनुष्याच्या नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ जाणार वर्षाची गणना रे शतवर्षाची गणना वर्षाची गणना रे शतवर्षाची गणना मध्ये बहुत यातना रे मध्ये बहुत यातना यामध्ये दुःख यातना आठवा मधुसूदना हे वसुदेव वसुदेव म्हणा रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा वसुदेव वसुदेव म्हणा रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा हे वसुदेव वसुदेव म्हणा तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा नरदेह दुर्लभ झाला. खरंच भाग्यवान आहे आपण ज्या आई बापाच्या पोटी जन्माला आलो ना मायबाप, खरंच भाग्यवान आहे. पण नाही कळून घेत त्याला संत काय करते का? फाशा घेते का? आता काय करते? नाही कळून वाजत असे बोंब कोणी नाही करते काय? अरे म्हणावं लागलं त्यांना, ज्ञानोबा रायाला म्हणावं लागलं, नाथबाबाला म्हणावं लागलं, काय माय गेली. शांतीब्रह्म मला असं म्हणावं का? पण ज्यावेळेस जीवाला जीवाचं हित कळत नाही त्यावेळेस सात्विक चीड संतांमध्ये निर्माण होते. उपजोनी करंट नेले आधीन वाटा उपजोनी नेले आधीन वाटा उपजोनी करंट नेले आधीन वाटा उपजोनी करंट नेले आधीन वाटा रामकृष्ण पैसा पैसा होय, पैसा होय. रामकृष्ण पैसा पैसा हरी हरी मोगे म्हणा, हरी मोगे म्हणा. हरी मोगे हरी मोगे हरी मोगे योग्याची माऊली साधकाच्या मायबापाला असं म्हणावं, जगाची माऊली असं म्हणावं. उपजोनी का? जीवाला स्वतःच हित कळत नाही. माझे स्वहित नेनती कोणी. स्वार्थ कसा कळवतो जीवाला? नामस्मरण करा म्हणलं का लोक म्हणतात नाही हो, लय मन फळत, पाऊसच पडाना, पिकं वाळून चालले. आणि कांदे विकायला गेला लासूरला आणि 50,000 कांद्याची पट्टी आली. त्या नोटा 100 नोटा मोजताना, 500च्या 100 नोटा मोजताना मन पळत का कांद्याकडे? मक्काकडे पळत का? काऊन? मतलबाचं कसं कळत? मग स्वतःच जन्म वाया चालला, घटका गेली, फळे गेली, ताज वाजे ठाणाना, आयुष्याचा नाश होतो. अरे निघून चाललाय पळपळ, क्षण क्षण निघून चाललाय, विचार करत नाही माणूस. आपण जर गेलो ना कोणाचे, आता आपले गावातील प्रेमाची मूर्ती हरिभक्त पारायण भागवत अण्णा यांनी आता देहावसन केलं बघा. गेला का नाही जे लोक लगेच तिथं सगळे शांत द्यायला. शांती कोणाला हो? कोणाला द्यायची शांती? जरा विचार करा बरं का, जरा बारीक विचार करा. कीर्तन लई नका ऐकू, एकानं ऐका पण जातीवंत ऐका. शांती कोणाला द्यायची? ज्याला शांती द्यायची त्याला काडी लावली, काडी लावल्याशिवाय शांती देत नाही. देते का महाराज? देते. जोपर्यंत आगेन डाव तिकडे चालत नाही ना, काडी लावित नाही ना, तोपर्यंत हे टक एक बी देत नाही शांती. द्या कोणाला शांती द्यायची? ज्याला शांती द्यायची नाही या 3.5 हाताला, त्याला दिली नाही. आला हा जन्म येणार नाही नाही होणार कोण गणिता आहे तुका होणार. आला
साधने सच्चिदानंद पदवी घेणे लावून नाही. हो भाऊ हो सच्चिदानंद ए, येड्या लावून नाही ती गोष्ट व्हावं लागते. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरी समय मान काळो येईला तरी समय मान काळो येईला तरी मान काळो येईला तरी वेळ जास्त हरकत नाही. शाब्दिकाचे नाम मायबाप जन्माला आलो देहाचं सार्थक सद्गुरूला शरण तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ किंवा जाणतेन गुरु भजिजे तिने कृत कार्य होईजे. आता कितीतरी लोकांना माळी घालेली. का घालायच्या माळी? आमचे बुवा लोक द्या नाही ते म्हणजे पट्टा लागतो गळ्यात. पट्टा आहे का तू? अय सडी पट्टा आहे का ते? कुत्र्याला पट्टा राहतो का? म्युन्सिपाल्टीचे लोक धरी तू थांब जा. तुला कुंटल भरी जरी माळी गाळ्यात घातल्या ना मारी ती थोडी ती थोडी ती शूर मारी ती थोडी ती निष्ठुर मारी ती थोडी ती निष्ठुर माझे किंकर बहु झालं या माझे किंकर बहु झालं मारी जळती का नाही? तिकडे कोणती माळे रोज म्हणले आजपणे उलट प्राणाचं काय झाडाला टाकून घेतो का? बघा जीवाचं हित जीवाचा उद्धार संताच्या मुठीमध्ये. आम्हाला संत भेटत नाही बुवा भेटत आहे. संत मरून गेले आणि शायनिंग मारणारे पुढे आले. आम्ही तुमचे गुरु पडा आमच्या पाया. लोक मेंटल खोपीचे लई फाप आहे जगाचं. पिशा वयाला पुढं आमचं काही नाही त्याच्यामध्ये. पण आमचं ना काय खूप आवडत लोकांचं पण संतांचं ऐकावं लागेल. संत सांगतात कारण येतो हिताचा कळवळा त्यांना येतो. आमच्या सारख्याला कुठं येतोय? जे विठ्ठल झालं का मोकळे आम्ही. आम्हाला काय घे नाही तुमचं लामणगाव शिवनाथ वाहून गेलं आम्हाला काय घे नाही तुमच्या गावाशी. आमचं टेची समजून घ्या. माणसाच्या जन्माला आलो या देहामध्ये इतका सोपा देवानं सांगितला संतांनी सांगितलं. आम्ही करतो का? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी येतो येते शहाणा तो धनी येतो येते शहाणा तो धनी येतो येते. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी येतो येते शहाणा तो धनी येतो सोपा परमार्थ करतो. तुका म्हणे सोपे आहे सर्व. जेवढे खटाटोप जगात चालले ना त्याच्यापेक्षा सोपं सांगितलं. मग ते सोपं कळतं की जीवाला नाही. तुम्हाला आम्हाला न कळायला कारण सुद्धा आपलं कोटजन्माचं पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारिले विषय सुख नाशिवंत शेविता तिमीर कोण. माणसाच्या जन्माला आलो ना मायबाप देवाजवळ बायान माणसं नाही. यायच्यात आत्मीय तुमच्यात आत्मा आहे असं आहे की त्याचं काही असं. आणि इकडे रोज म्हणते सर्व मोठी रामजी आधी साराच्या घाटात रामाचे का तुमच्या घाटात रामी. हे बुवा लोकांच्या टकुऱ्यात उतरून नाही का? सर्वांगडी बोलणा
कशामध्ये तर त्या प्रभूच्या प्राप्तीमध्ये. लोक म्हणजे तो का खरं आहे का, म्हणजे का आता राहिलं का, देव फासावर गेला का, देव फासावर गेला, देवच कळत नाही, देव देव चाललाय. अरे आजही देव जशाच्या तसा आहे. इकडं फार सारं पाठ झालं लोकांचं. तुम्ही सांगते ना सर्वांगठी रामदे आधी, तुम्ही सांगते जय सरदयामध्ये मी रामो, हृदयबंदी खाना केला. आपण सगळे प्रमाण सांगतो, मान्य का करत नाही? संतांचे प्रमाण खोटे आहे का? हृदयात देव आहे. सगळे संत घरादाराचे नक्की पोरं सांगत का नाही? मग हृदयातला देव काळाची रीत असं का नाही? साधी बाजरीची भाकर थापायची आया हो, रीत असं का नाही? त्याच्यात बरपाणी वाचायचं त्या पिठात. अरे सळडी भाकर थापायची तर रीत आहे माय बाप. मग जर विश्वाचा नियंता चालक मालक जर तुम्हाला हृदयात असलेला देव जाणून घ्यायचा असेल तर काही रीत असेल का नाही? आणि जोपर्यंत त्याला आपण जाणून घेणार नाही तोपर्यंत जन्माला येऊन काही फायदा नाही. गणमाळी घातल्या आम्ही तर, मी लाळ होतो तर आपण गुरु करेल का हातीची आंबरी यायची मला. कशा करता गुरु करायचं? काही काही तर गुरु ध्यानात ठेवून गेले बघ. काय म्हणावं आता? अरे कशासाठी करायचं असतं गुरु? बाई ज्यानं गुरु नाही केला का त्याचा जन्म वेळा जातो. ज्याने केलं त्याला विमान आले नाही. कशासाठी करायचं, परमार्थ का करायचा हा विचार जीवाला कळाला पाहिजे. माणसाच्या जन्माला आलो ते साधन एक पवित्र सांगितलेलं आहे का, प्रभूच्या प्राप्ती करता उत्तम नरदेह सांगितलेला आहे. बघा ना, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन. नाटाच्या भंगामध्ये आहे बघा, आहे ना. गाई न गुण अहर्निशी, कावा गाई कावा गाई अहर्निशी, झोपल्यावर बंद, कामात बंद, आणि अहर्निशी कावा गाई. अहर्निशी गायाची रीत सद्गुरू देतात. आणि ज्यावेळेस जीवनामध्ये सद्गुरू आले त्यावेळेस जीवनामध्ये बदल होतो. आणि जसा 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 बदल व्हायला लागला तसा तसा त्याला त्याचं हित कळायला लागतं. अभंगाच्या पहिल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, येवनिया नरदेहा. आलोच ना, येवनिया नाही द्यायला काय झालं, निळोबारायांच्या जीवनामध्ये काय झालं, सद्गुरू निघून गेले, जगद्गुरु तुकोबाराय निघून गेले, वैकुंठ गमन झालं. आणि निळोबारायांच्या नंतर लक्षात आलं अवघड झालं, आपण गुरु नाही केला ना. ज्याच्या संग आयुष्यभर टाळकरी होते ते 14 टाळकऱ्याचे एक टाळकरी निळोबाराय आहे. आणि नंतर गुरु निघून, आपल्याकडे महाराष्ट्रात असंच आहे राजू बाबा, वाच्याचे नव्हते त्याचे पितृ अण्णा, जोपर्यंत संत होते तोपर्यंत त्याला कोणा विचारलं नाही. आणि गेल्यावर चांदीच्या पादुका, चांदीचा रथ, तेव्हा नव्हते का माऊली, तेव्हा ज्ञानोबाराय माऊली नव्हते का, योगाचे मायबाप नव्हते का ते,
सगळेच होते ना, जगद्गुरु तेव्हा नव्हते तुकोबराय. ते ज्ञान सांगितलं का नाही? हे जे आता आम्ही भुकू राहिलो हे ज्ञान तेव्हा सांगितलं का नाही? मग तेव्हा का मानलं नाही जगाला? आपल्या महाराष्ट्राची रीतची निघून धकून गेले का मग मंदिरं बांधायला मोकळी, पुण्यतिथ्या घालायला मोकळी. काय करता संत बी काय लागायच्या, बायका पोरं पोसायलाच लागायच्या. होते तेव्हा खाऊन नाही दिलं आणि आता लोक खाता खाता मरू राहिले वारीमध्ये. इतके देणारे झाले आता. मायबाप पहिल्यासारखं नाही राहिलं आता. मला एक जुने वारकरी भेटले, ते अण्णासारखे हाडाचे वारकरी भेटले. 78 वर्षाचं वय होतं. त्यांनी सांगितलं बाबा आता पहिली वारी राहिली नाही. आम्ही ज्यावेळेस पहिले वारीला जायचो ना तर पहिले काही असे लाखांनी निघत नव्हते. गावातून 2-5 लोक राहायचे. अख्ख्या दिंडीमध्ये 15-20 लोक राहायचे. मग त्या काळामध्ये काही एवढं नव्हते आचारी फिचारी. मग ते म्हणजे आम्ही बाजरीच्या भाकरी थापायचे. एका ठिकाणी आम्ही थांबलो, आम्हाला बाजरीच्या भाकरी थापल्या त्या माईना. डाल्यामध्ये आणल्या, डाल्यावर यायला डाले कळत नाही, यायचे डोक्याचे डाले झाले. डाले बी व्हायचं काम नाही राहिलं, सारे कापून टाकल्या. जाऊ दे, तो बी विषय नाही माझा. त्या डाल्यामध्ये भाकरी आणल्या म्हणे आम्हाला, सगळ्यांनी दिल्या. पण काही कसे राहते अप्पलपोटी राहत्या. वारीतही काही सगळे वारीला नाही निघेल राहत्या, काही दिवस काढायला निघेल राहत्या. राग येऊ दे तुम्हाला, मला म्हणजे बोलायचं म्हणजे मी सत्य बोलतो. काय झालं म्हणे, मग आमच्या संग 2-3 असे होते. त्यानं काय केलं म्हणे, पहिले त्या ज्या माणसाकडे पंगत होती त्यांनी विचारलं तुमच्या दिंडीत माणसं किती? त्याने सांगितलं 15 माणसं आहे. मग 15 माणसाला 15च्या ऐवजी 20 भाकरी आणल्या असं ना थापून. त्यांना एखादा अर्धी जादा खाऊ शकतं. त्यानं आणल्या त्या डाल्यात भाकरी. आणल्यानंतर आमच्या लोकांना काय केलं, पुढची पंगत भेटते की नाही म्हणून 2-2 भाकरी. जे पहिले बसले पंक्तीला त्याने 2-2 भाकरी त्या पिशीत घालून घेतल्या म्हणे. आता आमच्यातलेच 5 जण राहिले ना उपाशी. आमच्या दिंडीतले 10 लोक जेवढे 5 जण उपाशी राहिले. आता करणार काय ती माऊली? आता पुन्हा भाकरी थापी का तेवढे 5 लोक? मला दृष्टांत काय सांगायचं होता, अवघडच केले. तेव्हा खायला मिळत नव्हतं तर त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, भाऊ ज्यांनी चोरल्या म्हणजे चोरल्या नाही, पुढे मिळत नव्हतं तीच भाकर काढायची आणि तीच भाकर खायची. एवढ्या करता आम्हाला ते करावं लागत होतं. त्या काळात माझी वारी अशी होती. आता खाऊ खाऊ वकू राहिले तरी बळजबरी देऊ राहिले लोक. बरोबर आहे, माऊली घ्या माऊली घ्या माऊली घ्या, हालत चाललं तिकडं बाग मारायला. इतकी परिस्थिती हे झालेली आहे. कोणाच्या जीवावर? ज्ञानोबा तुकोबाच्या जीवावर लोक अगदी सर्वस्व द्यायला तयार आहे. तुम्हाला आम्हाला याला घरी पुत्र इचेरीना तिकडं चांगले चांगले कोट्टे दिस पाया पडत याच्या का? कारण माझ्या ज्ञानोबा तुकोबाचं तप आहे. तसं मायबाप त्या तुकोबाराने ज्ञानोबाराने काय सांगितलं, आपलं हित तुकोबारा निघून गेले, वैकुंठ गमन झालं. निळोबाराच्या लक्षात आलं, अर आपण संघ राहिलो, संघ चाली घेतल्या, संघ भजन केले आणि निघून गेल्यावर कळलं. तुको संत कळत नव्हता बरं का. धन्य म्हणावी नाही आलो गेलो का, धन्य आम्ही तुका जगियाला, धन्य आम्ही तुका जगियाला, धन्य भाग्य आम्ही तुका जगियाला, भाग्य आम्ही तुका जगियाला. निळोबरायांच्या जीवनामध्ये ते वर्म राहून गेलं आणि मग निळोबरायांनी साधना केली, अनुष्ठान मांडलं इंद्रायणीच्या काठावर. अनुष्ठान मांडल्यानंतर प्रभू आले, नाही लागत देवा तुम्हाला, मला माझे तुकोबा लागतात. कशासाठी? देवा करतात मुरू राहिली की नाही सगळं जग. काय करतात? देव देव चालला, देव भेटावा एवढ्या कर, बरोबर आहे की नाही? मग निळोबरायला देव भेटायला आला का नाही? मग निळोबरायने देवाला काय सांगितलं, तुझं लागी येते पार्थिल्या वाचून आला का, तुला लागत आम्हाला, तू कळावा एवढ्या करता संत लागत. म्हणून जीवनामध्ये संत यावा. तुकोबरायाचा अनुग्रह झाला निळोबरायला आणि अनुग्रह झाल्यानंतर तुकोबरायाच्या देहावर परिणाम झाला. परिणाम झाल्यानंतर तुकोबरायाला कळालं, अरे येवोनी नरदेहा, माझं सोयीत आता कळायला लागलं. मला अंतकाळाची शिबिरी आता इथं बसलेली आहे ना, इथं 75% यायच्या संसाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण होईल. याला करायचं काहीच राहिलं नाही. आता या वयामध्ये काही करायचं राहिलं का? जेव्हा करायचं तेव्हा गंज केलं ना. आता तरी करा ना. पण काय होतं, कर्म आडवं येतं माणसं. गंज करावं वाटत, पण काय करावं महाराज, नातं सांभाळावं लागत.
हॅलो मला कोण सांभाळी? हॅलो मला जायचं एकट्याला आहे ना, जायचं एकट्याला आहे. जायची शिदुरी केली का तुम्ही? पोटाला पिळे देऊन संसार केला. जायची शिदुरी केली का? धना आणि बोम पशवाची गोष्टी भार्याग्रद्वारे जना स्मशाने देहाची तायान परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीवय का. जीवासोबत येणार कर्म हे आम्ही केलं का? आम्हाला नामस्मरण संतांना सांगितलं, आम्ही केलं का? आम्ही करतो. अंगात आला तापका देव मा बाप देव 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 एखादं बिमार पडू द्या ना, आयुष्यात राहू द्या. देवाला जेव बी देत नाही बोललो का? मग इतका हळवायचा धंदा लागतो का विचारूच नका. देवा मला याच्यातून काय कर, आमचा माणूस सुखरूप घरी येऊ दे. म्हणजे आडलं तेव्हा देव लागत. जीवनामध्ये माणसाच्या देहात आलो आपण, या मनुष्य देहामध्ये आलो. माय बाप या देहामध्ये आत्माराम ओळखण्याची रीत खूप सोपी. जशी ऊसात साखर आहे का नाही, एवढं टिपरू लावलं का नाही? शेतकरी माणसं आहे तुम्ही, एवढं टिपरू लावलं का नाही? मग ती ज्यावेळेस 12, 15, 16, 20 कांड्याचं होतं त्याच्यात साखर कारखान्यानं आणून भरली का? गोडी त्या ऊसात गोडी कोण आणून भरली? विचार कधी करतो का? जशी ऊसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. ऊसामध्ये साखर आहे, त्याला खलबत्यात कुठून जमन का? त्याला रीत असेल का नाही? तसा देहामध्ये देव आहे आणि देहातला देव काढायची रीत म्हणतो नीलवनीचा कैसे गया त्याला रीत. तसा देहा देव आहे त्याला रीत. जैसा हृदयामध्ये मी राम त्याला काढायची रीत. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे आयशी त्याला रीत. आणि त्या रीतीला जग पारख आहे. जगामध्ये देव सोडून देव देव चाललाय. आमचा सुद्धा आम्हाला सुद्धा देव कळाला ना. आम्ही तुम्हाला रात्र दिवस देव देव सांगू राहिलो. नामस्मरण करा नामस्मरण करा. काय दगडाचं काय नामस्मरण करता? दृष्टांत ऐका. आपल्या वडिलाला, आपले वडील आहे ना, प्रत्येकाला जास्तीची वडील आहे. आपल्या वडिलाला आपण नावानं हाका मारतो का? सखाराम सखाराम असं म्हणतो का? आपल्या वडिलाला आपण नावानं हाका मारतो का माऊली? तुम्ही काहून गत झाले? म्हणजे तुमच्या डोक्यावरून चाललं का हे? मला विनोद मारता येत नाही, चुटकुले मारता येत नाही, मला हिताचं सांगता येत. आपल्या वडिलाला आपण आपल्या नावानं हाका मारतो का? त्यांना टोपण नाव असतं. अण्णा, दादा, तात्या, का नाही, भाऊ, हे टोपण नावानं आपण हाका मारतो का नाही? मग तसा देव आपला बाप आहे, मग त्याला डायरेक्ट नावानं हाका मारता येईल का? हाका मारी जाच्या नावे, हाका मारी जाच्या नावे, देवाला ओळखायची पुन्हा देवाची याद्वारे उभा क्षण भरी येणे मुक्तीचारी. बरोबर आहे ना माऊली? हरिपाठातच अभंग आहे ना, पहिलाच अभंग आहे का नाही, पहिलं चरण आहे का नाही? ज्ञानोबाईच्या डोक्यात पाणी झालं काय? काय सांगू राहिले ते? देवाची या द्वारी. आम्ही कोणाच्या दारी जातो? देवाच्या जातो का? आता हे देऊळ आहे का? इथं मध्ये देव आहे का नाही? देवळात देव आहे का नाही? देवाच्या दारी जातो का मग आम्ही? देवाचा दार माहिती काल म्हणत्या
याच्याकरता गुरु लागायचा. आम्ही देवळाच्या दारी जातो, देवाच्या नाही दारी जात. हे देवळाच्या दारी जातो आम्ही. देवाच्या दारी जर गेलो ना, आपल्याला माहिती देवाच्या दारी म्हणजे नादाडाला. ते देवा घरी गेले, त्याला देव आज्ञा झाली, रिकाम आहे का देव यायला आज्ञा करायला? संसार करता करता आर्यपाटे ढिल्ले झाले, यायला देव आज्ञा कायला घरी? मायबाप ती गोष्ट येतही नाही आणि जी गोष्ट जातही नाही, जी गोष्ट कालही होती, जी गोष्ट आजही आहे आणि जी गोष्ट उद्याही राहणार आहे, तिला देव म्हणतात. देव देव म्हणून देवा नाही नाव, देवा नाही गाव. नाही ना, देवाला गाव आहे का? मग कंपोस्टला म्हणलं वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देव तया विना ठावरिता कुठे. अरे खरा देव कोणी सांगायला तयार नाही या जगामध्ये. आणि खऱ्याला जे सांगायला लागले का त्याला तुकड्या करता मौती करतात समाज. खरा देव जगाला लागत नाही. नाही 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 नाही, माझ्या सांगे इकडे झाला, माझ्या सांगे तिकडे झाला, आणि तिकडे झाला नंदात जा. आणि तिकडे गेले मी लोक होते काय मरून आलो, त्याला चारी मध्ये मेल. ज्या गाडवाच्या बोखंडी बसलं ते गदड बी मध्येच गेलं ना, मग त्याला काय विमान आलं की नाही आलं का नाही? ज्या गाडवावर बसलं की नाही ते तिकडे घोडे, त्या घोड्यावर जे बसलं, घोड्या सगळ्यात आलं नंतर गेलं असेल ना ते, का घोडं राहिलं वर? तुम्हाला कळू राहिलं का मराठी? हे खरं बोललं का लोकांनाही झोमत आहे. त्याच्यामुळे का यायचे काय कीर्तन ठेवते कोणाचे ठेवा, आमचं काय तुमच्या नावावर आज 2-4 एकर ठेवा, पण तुम्हाला खऱ्या देवाची ओळख जग करून देणार नाही. आणि सगळ्या संतांनी खऱ्या देवाची ओळख करून दिली मायबाप. जी गोष्ट आता आपले अशोक महाराज निघून गेले, बरोबर? 1 वर्ष झालं त्यांना, बरोबर आहे ना? मग त्यावेळेस अशोक महाराजांमधून जी गोष्ट निघून गेली, ज्याला आयुष्यभर अशोक आपण म्हटलो, अशोक महाराज म्हटलो, बरोबर आहे की नाही? मग ते पडेल होते का नाही? जाऊ द्या, ते आम्ही द्यायला वर्ष झालं. आता मी बुवा आहे इथं उभा, मला चालू कीर्तनात अटॅक आला, काही हरकत नाही, काही मी शिक्का मारून नाही आलो, मी मर नाही सकता. आता तुम्ही काय म्हणशाल, महाराज मेली, महाराज कुठे मेली? तिथं पडेल नीड, पडेल की नाही? 3.5 हाताचा देव पडेल का नाही? मग कोण निघून गेलं? अरे निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. निघून गेलं, जे निघून गेलं ते ओळखीचं केलं का? नाही केलं, नाही केलं. मग आपण म्हणतो त्याचा आत्मा निघून गेला. कुठे गेला ते? लामणगाव सोडलं, शेवट्याला गेला काय? कुठे गेला ते? अरे नैनन चिंदंती शस्त्राणी नैनंद अति का आत्मा येत नाही, आत्मा जात नाही. आत्मा कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार. 96 पिढ्या गेल्या तरी आत्मा जशाचा तसा आहे. मग त्या आत्म्याची ओळख कोणा करून द्यावा? आम्हाला सकाराम तुकाराम गंपत संपतची ओळख करून दिली. आणि ज्ञानेश्वर उलट्या पाठी यायच्या, उपजल्या बाळकासी नाव नाही तयापासी ठेवी लेणी नावेसी. सकाराम काय आईच्या पोटातून घेऊन आलता का? कोण घेऊन आलता? हातावर आईच्या पोटातून आणलं होतं लिहून? आय पोटातूनच चिठ्ठी लावून आणली होती कपाळाला सकारामची? नाही ना.
अरे जन्माला आलो त्या दिवशी काही नाव नव्हतंय. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मग जो पडेल तो मी का जो निघून गेला तो मी. जो निघून गेला तो मग म्हणजे त्यांच्या आत्म्यात शांती मिळवतो. ह्या डोक्यात पाणी वहिले राजा. नाही 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 तुला आत्मा मरतच नाही तर शांती द्यायच्या कोणाला. ज्याला द्यायचे त्याला पार पाठीला पोट लागूच तर काम केलं. या देहाला खायच्या वेळेस ज्यावेळेस खायचं वय राहतं त्यावेळेस खात नाही आणि ज्यावेळेस वय होतं त्यावेळेस जेव खाऊ देत नाही. कशी दुनिया आहे पाहतो. काय करता पोरा करता काय करता पोहा करता. बाजाराला जरी गेलं की देवगावला तसंच येतं बा बाजार करून घरी. चहा सुद्धा पित नाही ते काऊन. तेव्हा खायचं गिळायचं टाइम होता तेव्हा गिळेल का नशिबात नाही. अन्नमान धन येतो प्रारब्धाधीन संघ भाकर नेल राहते का नाही वावरात. संघ भाकर राहते का नाही. जाता जाता त्याला पाच इथं अटॅक आला तर खाता येते का काऊन. माय बाप हातो में लिया घास नाही तेरा. म्हणून आपली ओळख करून घ्या. हो आपली ओळख करून घ्या. कोण मी आहे मी कोण करावा विचार मने ज्ञानदेव निवृत्तीचा. अरे संतांनी ओळख करून घेतली म्हणून ते संत झाले. आम्ही आमची ओळख करत नाही म्हणून तोंड वाचून जायची पाळी येते. आम्ही नाही देव देव करतो आम्ही 3 कीर्तन करतो दिवसभरात. पण सारा जग देवाला पाठमोर आहे. माझ्या शब्दात नाही ज्ञानोबाच्या शब्दात. नामासी विनमुख तो नर पुण्यवान. म्हणजे मी माझं डोकं फिरलं बा. पण नाम कशाला म्हणतात. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया. माझं प्रमाण आहे का हे आया हो. ज्ञानोबाचं प्रमाण आहे का नाही. पण एवढा 14 वर्षाचा बच्च जर तुम्हाला आम्हाला हरी सांगू राहिलं. हरी किती लोकांना कळाला. कशाला म्हणता हरी. एक नाम हरी द्वैत नाम अद्वैत दुसरी सगळेच झाले. याला खरंच आईबाप पुण्यवान लागतात. बहुत सुकृताची जोडी. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जीवनामध्ये चांगला संत यायला निरपेक्ष निराकांक्ष निस्वार्थ कार्य करणारा महात्मा जीवन द्यायला सुद्धा कोट जन्माचं पुण्य लागतं. जरा बारीक कीर्तन ऐका. कीर्तन लय नाही ऐकले तरी चालतात. बारीक कीर्तन ऐका. काय सांगतोय मी. मला काय पोट सोडले उठले इथं तुम्हाला बोलायला नाही. पण तळमळ एकच आहे. माणसाच्या जन्माला आलो ते हीच फक्त त्या देवाची प्राप्ती कराय करताय. आणि आजही देव प्राप्त होतो होतो होतोच. पण ज्याला झाला त्याला भेटा ऐसा ज्याचा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे पाप नाशे दर्शने. त्याच्या दर्शनानं पाप जातात. इथं माऊली सांगतात देवाची याद्वारे उभा क्षण भरी तिने मुक्तीचारी साधी आल्या. आम्ही हरिपाठ म्हणता म्हणता नदीला गेलो तरी 4 मुक्त्याने एकही पायाला लागली नाही. मग ज्ञानोबाला सांगितलं चुकीचं का आपण करतो चुकीचं. कीर्तन म्हणजे बाप दाखवणं ते श्राद्ध घाल. तुका मूळ 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 इकडची धपली तिकडं लावूच नको.
आपल्या अस्तित्वाची ओळख संतांनी केली. त्यांनी जीवनामध्ये सद्गुरूला शरण गेले. तरी तनु मनोजीवे शरण गेले. शरण गेल्यानंतर गुरुनं काय सांगितलं असेल द्यायला? काय सांगितलंय गुरुनं? चारिधाम कर, आळंदी पंढरी ज्वारी कर, तुळशीला पाणी घाल. काय सांगितलंय गुरुनं? हे सांगावं का त्यांनी? हे त्याला कळत नाही का? अरे निव्वळ पागल लोकांना सुद्धा कळत नाही. गुरुनं एकच गोष्ट सांगावा, जीवाची आणि शिवाची ओळख कशाने होईल हे करून द्यावा. ते जीवा शिवा अवचटी भक्तीच्या पेटे झाली भेटी, संधी माझी उठी आणि वार रुदन. भागवतामध्ये नाथबाबा सांग, आत्मा परम प्रिय हरी, त्याचा नाम कीर्तीचा अर्च भारी, नित्य नवी आवडवरी, सभाय अभ्यंतरी हरी प्रकटे. चांगला गुरु केला ना, हा गवळणी म्हणायला गोड लागत आहे. आता हरी वायर हरी 11:30 वाजले. आता हरी वायर जाऊ द्या. आणखी खाली येऊन सांगू का? ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात. काय सांगा? म्हणायचं सांगायचं. रोज हरिपाठ करा. ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या सद्गुरू निवृत्ती दादाला विचारतात, ज्ञानदेवा पुसे पुढे काय सांगितलं? मग दे त्या जगातलं एक तरी नाव. आणि जे द्यायला लागले का लोक त्याला म्हणते यायच्या अंगातच येत यायला कुठून. माझ्या वडिलाची मीराची ग देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची मीराची ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. हे नाम जगात नाही मिळत. जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, परी हे दुर्लभ हरीचे नाम सांगितलं मायबाप नाही मिळू शकत. लोकाला विचित्र वाटतंय, लोकाला वेगळं वाटतं. भागवतामध्ये नाथबाबाची एक ओवी आहे, या लागी लोक वय्यता सोये नाची प्रेम उन्मन्निता, लोक तया म्हणती पिशाचता, हा बुधू सहसा पंडिता न कळे. नाही कळ, तू पंडित झाला असेल, तू वाचक झाला असेल, भक्ती सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी यश नाही नाही नाही. आत्मनिष्ठ जरी झाल्या जीवनमुक्त परी हे दुर्लभ. हा, हे अति दुर्लभ गोष्ट आहे जीवनात मिळाय करता. सिद्ध महात्मा जीवनात येण्याकरता सुद्धा कोट जन्माचं पुण्य लागतं. निळोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये सिद्ध महात्मा जगद्गुरु तुकोबाराय आल्यानंतर माझ्यामध्ये परिवर्तन झालं. येऊनी नरदेहा काही सोयीत ते पहा. आपलं सोयीत आपली ओळख करून घ्या, मग माणूस येणं नाही जाणं नाही. तुकोबाराय सांगतात, आता नाही येणे जाणे सहज खुंटारे बोलणे, खुंटारे बोलणे सहज खुंटारे बोलणे. आता नाही येणे जाणे सहज खुंटारे बोलणे. येणं नाही जाणं नाही. ती गोष्टीची ओळख सद्गुरू करून देतात. आत्म्याची ओळख सद्गुरू करून देतात. आत्मा येतही नाही जातही नाही. कोंबड्या येत्या कोंबड्या जात्या, बकऱ्या येत्या बकऱ्या जात्या, ढोरं येत्या ढोरं जातात, माणसं येतात माणसं बी जातात. अरे येतं काय जातं काय? जे येतं नाही आणि जातं नाही त्याची ओळख करून घे राजा. तेवढ्या करता उत्तम देह माणसाचा आहे. जर हा नाही तर समजून घे काही यंगरट जात राहते. त्याचं सांगायचं काम राहतो, त्याला काय धंदा आहे. आम्हाला पेशल सोडेल गावात तुका करतात. जर नाही समजून घेतलं अभंगाचं दुसरं चरण, काहीतरी व्यर्थ जन्म, 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 काहीतरी व्यर्थ जन्म.
येथे काय कोणाची केली हा येथे काय कोणाचे गेले स्वतःचे अनहित ज्याचे त्याने आणले हा ज्याचे त्याने अनहित केले हो येथे येऊन काय केले तुझा मुद्दल गमविले जन्माला येऊन जर देवाची ओळख नाही केली तर देव इतका सोपा आहे मायबाप सांगणारे मरून गेले देव कराय करता बायका पोरं सोडायची गरज नाही देव कराय करता काम धंदा बुडायची गरज नाही देव कराय करता बोंबला झेटायची गरज नाही इतका देव सोपा आहे पण सांगणारे मरून गेले सांगणाऱ्याला शायनिंग मारत आणि तुम्ही बी कानशेन झाले तुम्हाला बी विनोद ऐकायची सवय लागली खालचं कीर्तन काही बरोबर नाही झालं त्याला तुकडे मारलेच नाही तुकड्यावारी चालले जगत तुकड्यावारी नाही तरी गेला आतापर्यंत तर गेला इथून पुढं घटका पळे क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा मायाशा काही न चले मग गळा पडेल फासा जर विचार करा बारीक ऐका जर 9 दारातून जर आत्मा निघून गेला बारीक कीर्तन ऐका नाही तर कीर्तन झाल्यावर विचारा जर 9 दारातून आत्मा निघून गेला यमाचा पाहुणा काय होया यमाचा पाहुणा काय होया यमाचा पाहुणा काय होया यमाचा पाहुणा आई विना जानो जग बदलाना अरे विना जग बदलाना आई विना जानो जग बदलाना या 9 दारातून जर गेला प्राण पीठ झाकायचेच नाही द्यायची कुठे गेलं मात्र पीठ झाकलं त्याचं वालं दुसऱ्या दिवशी पाहिल्या का नाही तुम्ही जाऊन सगळ्या ही तिच्या पुढं ती तिच्या पुढं पुढे गेलं का पुढे गेलं ते वाकडे तिकडेच या रेषा त्याच्यावर आतापर्यंत कोणाच्या याच्यावर विठ्ठलाचे पाय आले का काहून रीत चुकली मायबाप रीत जायची रीत चुकली आणि जायची रीत जर कळावं असं वाटत असेल तर संताला शरण जा चांगल्या संताला शरण जा तिथे काही गर्व करायची गरज नाही काय तुरम खा गेले इथून कोट्याधीश निघून गेले इथून जपी तपी संन्यासी निघून गेले येथ उर नाही आले अवतार मायबाप सगळे गेले राम गेले कृष्ण गेले ज्ञानोबा गेले तुकोबा गेले आपल्यालाही जायचंय पण त्यांनी त्यांची ओळख करून गेले आम्ही आमची ओळख करत नाही म्हणून मसनात जावं लागत हो आम्ही वैकुंठवासी म्हणणार आहे ते वैकुंठातून आले आणि वैकुंठात गेले बरोबर आहे ना प्रमाण त्यांचं आहे का नाही ते वैकुंठात आले वैकुंठात गेले आमच्या मागे लिहा लागत आहे कैलासवासी वैकुंठवासी वैकुंठच कळालं नाही तिने वैकुंठ भुवनी घर गेले हरिपाठामध्ये 4-5 प्रकरणामध्ये असं आलेलं आहे सर्वत्र वैकुंठ केले पण ती कळायची रीत आहे ना कळाली तर जन्माचं सार्थक होईल मायबाप नाही तरी वाया जन्माला येऊन काही फायदा होणार नाही पुन्हा 84 लाख कलियावर मग फेरा पुढे पुन्हा 84 लाख योनीला जावं लागल आणि एका योनी कोटी फेरा भोगावाच लागेल मग तिथं काही तुमची दया नाही इड तरी वशिल्यानं तुम्ही वकिली कर घेऊ शकता इथल्या वशिल्यानं जग विकून घेऊ शकता इथल्या वशिल्यानं पैशाच्या जोरावर तुम्ही कलमा कमी करू शकता पण देवाच्या दरबारातल्या कलमा कमी होणार नाही माणसाच्या जन्माला आलो समजून घ्या ईदभर बांधा करता आयुष्य पिढ्याच्या पिढ्या बर्बाद करणारी अवलादी या जगामध्ये आहे मागच्या पिढीचा सारा सत्यानाश पुढच्या पिढीचा सारा सत्यानाश करणारी लोक या जन्मामध्ये आणि रात्रंदिवस देव चाललाय सकाळी शेंडी लोक गण राम 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 संध्याकाळी काळे
पिशीत भजनी लोक आणून राहिले, भजनी लोक काळ्या पिशीत आणून राहिले. काय आता बोलू नये व्यासपीठावर, तळतळ वाटते. परमार्थाला कलंक का लावता? एक तर पुण्य करता येत नाही, करू नका, पण निदान परमार्थात तरी माहीत नाही वर काय हाले. स्वर्गरोहण नावाचा ग्रंथ वाचा, नाशिकेत नावाचा ग्रंथ वाचा, गरुडपुरात ऐकू ऐकू कुठून गेले तुम्ही. पंढरी महात्मे नावाचा ग्रंथ वाचा, काय हाल होतात. अरे त्याचे झाले आपले काय. म्हणून जीवनामध्ये मायबाप थोडे दिवस तुमच्या आमच्या हातामध्ये राहिलेले. कलियुगानं थैमान वाजलेलं आहे. इतका अन्याय अत्याचार परमार्थात सुद्धा चालू झालेला आहे. वाचायची सुतराम शक्यता नाही. आपुली आपण करा सोडवण, मरायचं मला आहे, घरच्याला नाही. वाल्या कोळ्याचं उदाहरण सगळे ऐकतात, पण सगळे वाल्या कोळी. सांगणारा सुद्धा किंवा काही त्याच्यातून सुटेल नाही. त्याचे बायका पोरं त्याच्या पापात सामील नव्हते, मग आमच्या आहे का? आम्ही जे घेऊन राहिलो नारळा खालून, त्याच्यात ते भागीदार आहे का? नाही ना, नाही ना, नाही ना, तुला बी माफ नाही तिड. नाही 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 नाही, तो जरी 3-3 कीर्तन करीत असला ना, तुला सुद्धा तिड माफ. तू काही उपकार नाही करू राहिला, लोकांना कीर्तन करू राहिला. तुला काही गुण खोबरं नव्हतं दिलं ज्ञानोबा तुकोबानं घरी येऊ. समजत नाही जीवाला. आणि आमच्या साधू संतांना जो परमार्थ सांगितला, तो उद्धाराचा परमार्थ सांगितला. तो उद्धाराचा परमार्थ संताच्या मुठीमध्ये. चांगल्या संताला शरण जा. अनादि काळाचं असलेलं नाम आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. हे तुमच्या पाठ आहे का नाही? मग महादेवानं पार्वतीच्या कानात काय सांगितलं असं? बाद लावून ये. रोज म्हणते का नाही, घरादाराशी नक्क्या पोराशी अभंग पाठ आहे का नाही? आदिनाथ उमा बीज प्रगटले, इथून आमची सुरुवात आहे. आमच्या संप्रदायाची सुरुवात इथून आहे. मग महादेवानं पार्वतीच्या कानात काय सांगितलं असं? 16 समर्थ. जे सांगितलं ना ते दुर्लभ आहे मायबाप. आणि ती गोष्ट जीवाला मिळाली ना, त्याला यायचं काम नाही, जायचं काम राहत नाही. म्हणून यथामती यथावकाश 2 चरणाचा भावार्थ 12 वाजून गेली. जास्त वेळ घेत नाही. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या मायबापा पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी प्रेमपूर्वक भजन करू. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार नर देहा काही सोयीत ते पहा, नाही तरी जन्म वाया चिंतितसे विषय. नाही तरी व्यर्थ जन्म, चिंतित असे विषय काम. अरे विषय 4 योनीमध्ये, ज्या 84 लाख योनीमध्ये भोगलेत ना, इथं येऊन ते धंदे. बरं ठीक आहे, करा ना, करायला कोण नाही म्हटलं, परंतु त्याला काही मर्यादा असते का नाही? वेळेच्या आधी सावध व्हायला पाहिजे का? वेळ गेल्यावर मरणाआधी सावध व्हावे. आपुले स्वहित, आपलं स्वहित मरणाच्या आधी करता येतं, पण कशाने करता येईल मायबाप? कधीतरी आम्ही विचार केला का त्या गोष्टीचा? माझे काय लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. मग ज्ञानोबाच्या रायाच्या काळामध्ये कोणाला हित
लोकांना हित कळतं खरा जीव लागत नाही आपुली अहिता जो से जागाता 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 धन्यवाद पिता काया दिया माता पिता काया जिया होई कन्या पुत्र होती निगतीका होई कन्या पुत्र होती निगतीका आपल्या हिताला जागरा मायबाप जो रात्रंदिवस श्वास चालू आहे ना तुमचा आमचा त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे का लक्ष देव जवळी अंतरी भेट नाही जन्मभरी रात्रंदिवस देव आत आहे जो निघून जातो त्याची ओळख कोणी करत नाही कोणी करून द्यायला रिकामा नाही जे करून देत्या त्याला लोक नावं ठेवत्या अंगातच येत आहे बाहेरच झालंय चेटुकच करते अरे येड्या हो तुम्हाला माहीत नाही वटवाघुळीला सूर्य माहीतच नाही माहिती का तुम्हाला माहिती वटवाघुळीनं सगळ्या वटवाघुळीनं सभा घेतली एक जग 100 वर्षाची वटवाघुळ होती त्याच्यात जग म्हातारी आज कुठं राहतं का आज कुठं राहतं का आमचा जमारा गेला आम्ही पाहिलं नाही अरे नाही ना तुमचा कोड जन्माच आहे नाही पण त्या वटवाघुळीनं सगळ्याला सांगितलं त्या वटवाघुळीच्या राज्यामध्ये हंस गेला आणि ते म्हणे अरे हे पक्षी जातीचं आहे आपल्या जातीचं दिसून राहिलं पण अरे हे एगळं काऊन आहे आपण सारे काळे हे ढवळं काऊन आहे मला एका ताईनं प्रश्न विचारला मी राधा गौरी तू कृष्ण काळा तुझी माझी गोडी नाही रे. हे कृष्ण काळा काऊन होता जाऊ दे मला इथं नाही बोलायचं तो विषय आणि सांगायचं तात्पर्य काय त्या सगळ्या वटवाघुळी म्हणे अरे हे तर दिसू ढवळून राहिलं हे आपल्या जातीचं दिसून राहिलं पक्षी जातीचं पण हे आलं कुठून विचारलंय त्याला सांगितलं तो ह्या राज्यात काय त्याने सांगितलं माझ्या राज्यात सूर्य उगवतो ते म्हणजे पागल आहे का तू ती 100 वर्षाची वटवाघुळ म्हणते मा जमारा गेला माझ्या उशा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली सूर्यच नाही या जगात नाहीये का किती वटवाघुळीला सभा घेतल्या म्हणजे सूर्य नाही त्याचा किती लोकांना सांगितलं देव नाही म्हणजे नाही देव आहेच पण काळाची रीत आहे गाव हिंडता रानो राणी पुसा संताची दावणे पुसा संताची दावणे पुसा संताची दावणे जसं आईना बाप सांगावा तिला शंका आहे काही तसा संतांना देव सांगावा तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारून मायबाप जर आपण आपलं नाही केलं ना तर काही कोणाचं अनहित होईल का ज्याचं त्याचं अनहित होत राहतं नाही जर समजून घेतलं तर कोणाचं काय जाणार साधू संतांचं घ्या हे जरी ना ऐकाल दुसरा येईन हे जरी ना ऐकाल सरते शेवटी बा काळ बांधून येईन सरते शेवटी एका जनार्दनी आमचं काय जाईल आम्ही 2 तास भुकून निघून जाऊ आमचं काय जाईल समजून घेतलं तर कल्याण होईल समजून घेतलं जन्माला आल्याचं सार्थक होईल 1 तास खटवांग राहायला उरला तुम्ही सांगायचं का नाही इथं व्यासपीठावर मग 1 तासामध्ये खटवांग राहायला भाग्यदशा प्राप्त झाली 7 दिवसात परीक्षेचा जा 7 दिवसात मरणार होता ना मग 7 दिवसामध्ये उद्धार परीक्षेचा झाला आम्ही 100 कथा ऐकल्या तरी आमचा उद्धार नाही भानगड काय वर्म त्याचं वेगळं आहे आणि ते वर्म संताच्या मुठीमध्ये जाणून घेऊ अशा संताला शरण जा जीवनामध्ये गुरु करावा बळकट त्याचं धरावं मनगट प्रश्न विचारायचे 2 पहिले सांग मी कोण नंतर सांग देव कोण देव लई लांबची गोष्ट आहे पहिले आपण कळालं पाहिजे आपल्याला आपण कोणी आणि आपली ओळख ज्या झाली त्या दिवशी जन्माला आल्याचं सार्थक होईल असं निळोबराला सांगायचं आहे 2 चरणाचा भावार्थ बोललो याच्यामध्ये यात अवकाश बोलण्याच्या ओघामध्ये काही चूक झाली असेल मायबाप तुम्हाला लागलं असेल काही केलं उगारी का मी शिंगाना माझी उपरेश सवेराज महाराज माझ्याकडे पाहूनच बोललो असं कोण बोललं मी आमचं काही कोणाशी बांधायला बांध नाही पण जे खरं आहे ते सांगावं लागतं म्हणून मायबाप समजून घ्या जीवनाचा उद्धार खूप सोपा आहे अतिशय सोपा आहे मुखी नाम
हाती मोक्ष आमच्या संतांचा आहे, पण संत मरून गेल्यामुळं मोक्ष ते म्हणजे आता कुठं मोक्ष भेटतो का? त्याला मरावं लागत. अरे मेल्यावर मोक्ष नाही, जित्यापणीच मोक्ष आहे. पण कळाला तर, नाही कळाला तर काही नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.